अधिकाऱ्यांना भेटले आपण, नेमकं शिष्टमंडळाने काय घेतलं? बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे जिल्हे सरपंच संतोष देशमुख यांचा जो निर्गुणपणे खून केलेला आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्यांना कडक शासन करण्यात यावं, त्यांना जन्मठेप फास्ट ट्रॅक कोर्टात हे करून त्यांचं ताबडतोब निकाल लावावं. अन्यथा या ठिकाणी परभणी जिल्हा तसेच मराठवाड्यातील सर्व त्याची CID चौकशी करावं किंवा शिबिआय करावं. नाही केली तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण मराठवाडा जाईल याची शासनाने नोंद केली. बीड येथील केजमध्ये मसाजोग जे गाव आहे तिथं आमचे बांधव आदरणीय संतोष भाऊ देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण खून करण्यात आला. एवढं जनावराच्या बत्तर त्यांना मारहाण झाली. या सर्व घटनेचा सकल मराठा समाज परभणीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे बांडगुळं राजकीय वलय त्यांच्या मागे आहे आणि ज्या बांडगुळांना आणखीन अटक झालेली नाही त्या सर्व माकडांना अटक करावी आणि जे पाठीशी घालतात त्यांचीसुद्धा CDI चौकशी करावी आणि ह्या जातीवादाला जे खतपाणी घालत आहे हे खतपाणी या शासनानं यांच्यावर कारवाया करून हे बंद केलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर परभणी जिल्हा चलो बीडचा नारा देणार आहे. परभणी जिल्ह्यातील सगळे बांधव बीड जिल्ह्यामध्ये जातील आणि प्रशासनाला जाब विचारतील, कारण की यांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे. हे मोकार आज पण हे मंत्र्या-संत्र्यासोबत फिरायले, त्यांचे फोटो व्हायरल व्हायलेत, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि सकल मराठाच्या समाजाच्या वतीनं आमच्या संतोष भाऊंना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही अर्पित करतो. मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली, या निर्गुण हत्या करणारे जे हत्यारे आहेत यांना तात्काळ यांच्यावर केस दाखल करून फास्ट कोर्टामध्ये त्यांची चौकशी करावी आणि लवकर निकाली काढावी. हा जो मराठा आरक्षणामध्ये असलेल्यावरच जे टार्गेट करून काही घटना घडत आहेत याची दखल शासनानंसुद्धा घेतली पाहिजे असं निवेदन आम्ही राष्ट्रीय मानव अधिकाराच्या वतीनं, मी राष्ट्रीय मानव अधिकार जिल्हा अध्यक्ष या वतीनं निवेदन देत आहे. तरी शासनानं मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी ही नम्र विनंती. मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा जो निर्गुण खून झाला आहे त्याच्यामागे राजकीय मोठी पार्श्वभूमी आहे त्याच्या पाठीमागे आणि राजकीय वलय असल्यामुळं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम होत आहे आणि लवकरात लवकर त्यांची जी आहे अटक करणे आवश्यक आहे, कारण त्यांच्यावर ते दबाव येत आहे. पोलिसावर प्रशासनासुद्धा दबाव टाकत राजकीय त्यांच्या पाठीमागे पाठबळ असल्यामुळं आणि जे कोणी राजकीय पाठबळ आहे त्याच्यासुद्धा त्याच्यातून निष्पन्न करायला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक करणे आवश्यक आहे. आणि सदरचं प्रकरण हे जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ त्याचा निकाल लावणे आवश्यक आहे आणि त्यामुळं आणि समाज बांधव जो आहेत आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे कोणी त्यांना पाठीशी घालत आहे त्यांचासुद्धा तीव्र निषेध आहे.